श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जानेवारी ते एप्रिलपर्यंतचे जे काही टॉप 100 प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला हे लेक्चर अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. तुम्हाला लास्टपर्यंत हे लेक्चर्स पाहायचं आहे. तुम्हाला प्रत्येक कोणती एक्झाम देत असाल तर तुम्हाला याच्यातील प्रश्न 100% तुम्हाला दिसतील. लगेच आपण सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा. कोणत्या धावपटूने अलीकडेच बोस्टन मॅरेथॉन 2024चे पुरुषांचे विजेतेपद जिंकलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिसाई लेम्मा. बघा या ठिकाणी हे कोणत्या देशातील आहे विचारलं तरी इथिओपिया या देशातील आहे. आता ही जी काही बोस्टन मॅरेथॉन असते त्याची लांबी विचारली तुम्हाला तर 42.195 किलोमीटरची असते. आणि सिसाई लेम्मा आहे त्यांनी किती वेळामध्ये हे पूर्ण केलेलं आहे? 2 तास 6 मिनिट 17 सेकंदामध्ये हे काय केलेलं आहे, डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आता हे जागतिक रेकॉर्डमध्ये काय आहे बघा, केल्विन किप्टम 2023मध्ये यांनी प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांनी ही जी अंतर आहे ते किती वेळामध्ये कव्हर केलेलं आहे? 2 तासामध्ये आणि 35 सेकंदामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आता बॉस्टन मॅरेथॉन 2024ची महिला विजेती विचारली तर हेलेन ओबेरे आहेत. हे पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच टॉगर ऑन द पद्मा बोटचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक ए, बांगलादेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आरबीआयने कोणत्या बँकेच्या ॲपवर बंदी घातलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बँक ऑफ बडोदा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व डिटेल पॉईंट आपण डेली करंट अफेअर्समध्ये पाहिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डेली करंट अफेअर तुम्ही दररोज पाहत राहा. ज्या त्या वेळी काय केलेलं डिस्कस चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्रिस्टलिना जॉर्जिया. आता ह्या कोणत्या देशातील आहे? बल्गेरिया येथील आहे. हे पण लक्षात ठेवा. बऱ्याच वेळी हा देशसुद्धा विचारला जातो, हे कोणत्या देशातील आहेत असा पण प्रश्न विचारला जातो. पुढील प्रश्न पाहूया. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024मध्ये भारतातील कोणत्या भारतीय संस्थेला सर्वोच्च स्थान मिळालेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. आता भारतातील एकूण 69 विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे. हा पण पॉईंट तुम्ही महत्त्वाचा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूबेस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024मध्ये अभियांत्रिकी श्रेणीमध्ये IIT बॉम्बेचे स्थान काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 45वे स्थान आहे. किती व्यक्तींना भारतरत्न 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 5. आता हे कोण 5 व्यक्ती आहेत ते पण या ठिकाणी पाहूया. कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. PV नरसिंहराव यांना पण मरणोत्तर त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. चौधरी चरणसिंह यांना सुद्धा मरणोत्तर त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. S स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. आणि 5वा आहे ते लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा काही देण्यात आलेले आहे, भारतरत्न देण्यात आलेला आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऋतू बाहरी. सिट्रोनचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महेंद्रसिंग धोनी. टेनिस स्पर्धेच्या ATP दुहेरी रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर व्यक्ती कोण ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोहित बोपन्ना. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यात थाईपुसम उत्सव नुकताच झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तामिळनाडू. कोणत्या राज्यातील शिवमंदिरात ओम आकाराचा आश्रम पूर्ण झालेला आहे? बघा अशा प्रकारे ओम आकाराचा हा आश्रम आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाली, राजस्थान. जागतिक कुष्ठरोग दिन 2024 कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28 जानेवारी. विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईकसुद्धा करायचं आहे, शेअर करायचं आहे. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. बघा पुढील प्रश्न. ऑस्ट्रेलिया ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जननिक सिन्नर, इटली. आता म्हणजे हे इटलीचे आहेत, हे लक्षात ठेवा. अलीकडेच बिहारचे नवे मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नितीश कुमार. 2024मध्ये किती व्यक्तींना कीर्तिचक्र प्रदान केले जाणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6. आता बघा एकूण लिस्टसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2024 या वर्षामध्ये 6 कीर्तिचक्र, 16 शौर्यचक्र आणि 80 शौर्य पुरस्कार दिले जाणार आहेत, हे पण महत्त्वाचं आहे. आता कीर्तिचक्र कोणकोणत्या व्यक्तींना भेटलेले आहेत ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅप्टन अंशुमन सिंग यांना भेटलेला आहे. हवालदार अब्दुल मजीद यांना भेटलेला आहे. कॉन्स्टेबल पवन कुमार यांना भेटलेला आहे. मेजर दीपेंद्र विक्रम बसने यांना भेटलेला आहे. मेजर दिग्विजय सिंह रावत यांना भेटलेला आहे. हवालदार पवन कुमार यांना सुद्धा भेटलेलं आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया.
69वा फिल्म पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रणबीर कपूर यांना ॲनिमल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय सेनेतील पहिली महिला सुभेदार कोण ठरलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रीती रजक. कोणत्या देशाने पहिल्या FIH हॉकी 5S महिला विश्वकप 2024ची विजेतेपद मिळवलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नेदरलँड. भ्रष्टाचार निर्देशांक 2023मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डेन्मार्क. आता प्रथम 3 देश कोणते आहेत हे या ठिकाणी पाहूया. डेन्मार्क आहे 1 नंबरला, फिनलँड 2 नंबरला आहे, न्यूझीलंड 3 नंबरला आहे. आता हा अहवाल कोण देतं हा पण प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो. तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे हा अहवाल दिला जातो, हा लक्षात ठेवा. आता भारताची रँक 2023मध्ये कितवी होती? 93वी रँक होती. भारताची रँक 2022मध्ये कितवी होती? तर 85वी होती. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता 75वा गणतंत्र दिवस परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या सर्वश्रेष्ठ या ठिकाणी झांकी आहे पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सांस्कृतिक मंत्रालय. भारतातील पहिल्या हिमबिबट्या गणनेनुसार कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात हिमबिबट्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लडाख. एकूण किती संख्या आहे? 477 आहे. हे पण महत्त्वाचं आहे. सदा तंसिक हा पहिला संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौदी अरब. मलेशियाचे 17वे राजा कोण बनलेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुलतान इब्राहिम. या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे. आता 25वा प्रश्न पहा. एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजीव कुमार. पाहूया. भारतातील कोणत्या ठिकाणी अगस्तगामा एच या सरड्याची नवीन प्रजाती सापडलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम घाट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे डेप कनेक्ट 2024 दरम्यान आदिती योजना सुरू केली. ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संरक्षण क्षेत्र. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर प्रदीप महाजन. या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक वन्यजीव दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 मार्च. या ठिकाणी थीम पहा, कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट, एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ही त्याची थीम आहे. मार्च 2024मध्ये कोणत्या राज्यात चारकूट त्योहार झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिझोराम. मार्च 2024मध्ये बंगालच्या उपसागरात सापडलेल्या हेड शील्ड सी क्लब या नवीन प्रजातीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, द्रौपदी मुर्मू. आपल्या राष्ट्रपती आहेत त्यांच्या नावाने ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या हेड शील्ड सी क्लबच्या प्रजातीचं नाव काय ठेवलेलं आहे? मेलानोक्लोसिस द्रौपदी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2027चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीजिंग, चीन. या ठिकाणी कोणत्या राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिंदरी फर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धनबाद, झारखंड. या ठिकाणी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध कटककृपा तारकाशीला GI टॅग मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिसा. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने मार्च 2024मध्ये इंदिरम्मा आवास योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीरज चोपडा. मार्च 2024मध्ये प्रसिद्ध झालेल्या बिबट्यांवरील नवीन अहवालानुसार भारतात बिबट्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 13,874. बघा इतर माहिती पाहूया. देशातील बिबट्यांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात आहे. एकूण किती? तर 3,907 आहे मध्य प्रदेशमध्ये. देशातील सर्वाधिक बिबट्यांची संख्या असलेला व्याघ्र प्रकल्प कोणता विचारला तर नागार्जुन सागर श्रीशैलम आहे. हे तुम्हाला नावसुद्धा महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जागतिक नागरी संरक्षण दिन 2024 कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 मार्च. उत्तर आहे 2024 या वर्षात जगातील सर्वात कमी प्रजनन दर कोणत्या देशाचा ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दक्षिण कोरिया. भारताच्या जनऔषधी योजनेमध्ये सहभागी होणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॉरिशस. पुढील प्रश्न पाहूया. किंग चार्ल्स 3 द्वारे मानद नाईटहूड मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुनील भारती मित्तल.
रोल आउट बुक अवॉर्ड 2024 कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंकज कुमार चॅटर्जी. पुढील प्रश्न पाहूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशातील अगालेगा बेटावर हवाई पट्टीचे उद्घाटन केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॉरिशस. मार्च 2024 मध्ये कोणाला आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मीना चरंदा. मार्च 2024 मध्ये FICCI लेडीज ऑर्गनायझेशन FLOच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जयश्री दास वर्मा. जागतिक स्तरावर ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या बाबतीत भारत सरकारचे ई मार्केट पोर्टल कितव्या स्थानावर आहे? पर्याय क्रमांक सी तिसरा. कोणत्या राज्यातील सांजी शिल्पाला GI टॅग मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मथुरा उत्तर प्रदेश. टाइम्स पॉवर आयकॉन 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विजय जैन. 2024 या वर्षातील पहिले आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स कोठे आयोजित केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी. 10 दिवसांचा गगनशक्ती 2024 मेगा अभ्यास कोणाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडियन एअरफोर्स. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच शिग महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोवा. मिस्र येथे आयोजित असणाऱ्या पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्वकप 2024 मध्ये 59 किलोग्रॅम वजन वर्गासाठी कोणत्या भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विनय कुमार. AI सुपर कॉम्प्युटर्स टार्गेट विकसित करण्याचे काम मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या कंपनीसोबत करत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओपन AI. तर फुदौला इब्ने शाहिद ICC एलिट पॅनलमध्ये सहभागी होणारे कोणत्या देशातील पहिले अंपायर ठरलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बांगलादेश. आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन 2024 कधी साजरा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 22 एप्रिल. आता 2024ची थीम तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक अतिशय महत्त्वाची थीम आहे. IIT रुड़कीच्या संशोधकांनी वासुकी इंडिकस या प्राचीन महाकाय सापाचे जीवाश्म कोठे शोधलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कच्छ गुजरात या ठिकाणी. ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया ASI द्वारे स्थापन करण्यात आलेल्या आर्यभट्ट पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पावलोरी सुब्बाराव यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय नागरी सेवा दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 21 एप्रिल रोजी. 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिस मोमेंट याला पुरस्कार मिळालेला आहे. गीतकार विचारलं तर शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन अतिशय महत्त्वाचा आहे. बघा या ठिकाणी दिस मोमेंट हा अल्बमसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये स्पेस अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओलेग कोनुंको. आता हे कोणत्या देशातील आहे? हे रशियन अंतराळवीर आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. 878 दिवसांपेक्षा जास्त सुमारे 2.5 वर्ष थांबून जागतिक विक्रम केलेला आहे. देशातील पहिले आणि सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले असून त्याचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए INS संधायक आहे. 25वा काळा घोडा कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक ए मुंबई महाराष्ट्र. गगनयान मिशन 2024 पूर्वी अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्योममित्र. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित 120 फूट उंच देशातील पहिला तांबे आवरण असलेला सर्वात मोठा बापू टावर कोठे स्थापित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पटना बिहार या ठिकाणी. जागतिक कर्करोग दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4 फेब्रुवारी रोजी. थीम 2024 महत्त्वाचे आहे. क्लोज द केअर गॅप एव्हरीवन डिझर्व्ह ॲसेस टू कॅन्सर केअर महत्त्वाचा आहे हा थीम. जागतिक पाणथळ दिवस 2024ची आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी. आता 2 फेब्रुवारी 2024 रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. महत्त्वाचा आहे. याची थीमसुद्धा महत्त्वाची आहे. आर्द्रभूमी आणि मानव कल्याण हे तीनही पॉईंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.
आता 4 दिवस वर्क वीक असणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर. आर्टेमिस एकॉर्डमध्ये सहभागी होणारा 38वा देश कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्वीडन. आता ॲक्च्युली आर्टेमिस एकॉर्ड नक्की काय आहे या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, नासा US स्टेट डिपार्टमेंटच्या समन्वयाने इतर 7 संस्थापक सदस्य देशांसह 2020मध्ये आर्टेमिस एकॉर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. आता त्याचं उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी पहा, बाह्य अवकाशाचा शांततापूर्ण शोध आणि वापर यासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करणे असा होय. आता पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नलिन प्रभात. आता NSGची स्थापना कधी झालेली आहे? 16 ऑक्टोबर 1984 रोजी झालेली आहे. मुख्यालय विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. 2024 या वर्षात कोणत्या देशात माउंट रुआंग येथे ज्वालामुखी विस्फोट झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया या ठिकाणी. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9 पदक जिंकलेलं आहे. आता यामध्ये 4 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. आयोजन स्थळ कोठे झालेलं आहे? तर किर्गिस्तान या ठिकाणी ही चॅम्पियनशिप झालेली आहे, हे पण महत्त्वाचं आहे. इंटेलने भारतासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच काय MD म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? पर्याय क्रमांक ए संतोष विश्वनाथन यांची नियुक्ती केलेली आहे. वर्ल्ड सिल्वर सर्वे 2024नुसार जागतिक स्तरावर चांदीचे उत्पादनात हिंदुस्तान जिंकचे स्थान कितवे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3रे स्थान आहे. ग्लोबल एनर्जी अवॉर्ड 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कौशिक राजशेखर. पुढील प्रश्न पाहूया. 2024 या वर्षात भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिनेश कुमार त्रिपाठी. आता या ठिकाणी पहा, भारतीय नौदलाची स्थापना कधी झाली? 26 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नौदल दिवस विचारला तर 4 डिसेंबर रोजी आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. जागतिक वारसा दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक सी 18 एप्रिल रोजी. 2024ची थीम अतिशय महत्त्वाची आहे. डिस्कवर अँड एक्सप्रेस डायव्हर्सिटी महत्त्वाचा आहे. बिस्का जत्रा महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ या ठिकाणी. कोणत्या तरुण भारतीय स्केटिंग खेळाडूने 25 मीटरपेक्षा जास्त किमान लिंबू स्केटिंगचा नवा विश्वविक्रम केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तक्ष्वी वघानी. 2024 या वर्षात कोणत्या देशात कृत्रिम पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी. माल्कम एडिसेशिय पुरस्कार 2024साठी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरेंदर एस जोधका. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने भारताची लोकसंख्या किती वर्षात दुप्पट होईल असा अंदाज सांगितलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 77 वर्ष. 16वा जागतिक भविष्य ऊर्जा शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अबुधाबी संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी. जस्ट अ मर्सेनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुवरी सुब्बाराव. कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला 2024 साली स्कायट्रॅक्सकडून भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए GMR हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक यकृत दिवस 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 20 एप्रिल रोजी. 2024 या वर्षासाठी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमिताभ बच्चन. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक हिमोफिलिया दिवस 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 17 एप्रिल. इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत अंतराळ कचरा मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2030. टाइम्स मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या 2024च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आलिया भट्ट. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहम्मद सलेम. पुढील प्रश्न पाहूया.
नुकतेच भारतातील पहिले हायब्रिड पिच कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. भारताने पहिल्यांदाच कोणत्या देशाला ब्रह्मस मिसाईल निर्यात केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिलिपिन्स. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनिल कुमार लाहोटी. आता या ठिकाणी भारतीय दूरसंचार नियामक मंडळ म्हणजेच काय ट्राय याची स्थापना कधी झाली? तर 20 फेब्रुवारी 1997 रोजी झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी हे आहेत. प्रो कबड्डी लीगच्या 10व्या आवृत्तीचे विजेते कोण ठरलेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणेरी पलटण. आणि उपविजेते विचारलं तर हरियाणा स्टील हे काय आहे? उपविजेता हा संघ आहे. कोणत्या देशाने UEFA वुमेन्स नॅशनल फुटबॉल लीग 2023-24चे पहिले विजेतेपद मिळवलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्पेन. आता उपविजेता कोण आहे? तर फ्रान्स. आयोजित कोठे झालेला आहे? तर स्पेन या ठिकाणी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024च्या पदतालिकेत कोणतीही युनिव्हर्सिटी अव्वलस्थानी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंदीगड युनिव्हर्सिटी. या ठिकाणी पहा आयोजित कधी 17 ते 29 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला आहे. गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शुभंकर अष्टलक्ष्मी आहे. आता या ठिकाणी चंदीगड युनिव्हर्सिटी या ठिकाणी पहा चंदीगड युनिव्हर्सिटी 32 सुवर्णपदक मिळवलेलं आहे, 18 रौप्य पदक मिळवलेलं आहे, 21 कांस्य पदक मिळवलेलं आहे. आता या ठिकाणी पहा पाकिस्तानचे 24वे प्रधानमंत्री कोण बनलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी अगदी कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. 100 BSFची पहिली महिला स्नायपर कोण ठरलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुमन कुमारी. आता BSFबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची स्थापना कधी झाली? 1 डिसेंबर 1965 रोजी झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अध्यक्ष नितीन अग्रवाल आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांनी या ठिकाणी जाऊन काय करत आहे? PDF घ्यायची आहे. हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, त्याचप्रमाणे शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा जरूर करायचा आहे.